शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। अहो बंधूंनो आणि बहिणींनो, आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतायत? 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। म्हणजे वर्षाला किती झाले? 3,500 ते 4,000। जर 4 वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्जमाफी करायला थांबले तर कितीही शेतकरी आत्महत्या करतील। 14,000 शेतकरी आत्महत्या करतील। मग या 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला कोण जबाबदार असणार आहे? भाजपचं सरकार। आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं आम्ही 1500 मध्ये 2100 करू, हे सरकार उचलून गेलं। तिथं विमा योजना याच्यामध्ये बदल केले। आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला, मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं, सरकारकडे मदत आली का? मागच्या तुझ्या आली का मदत? मग का बदल तुम्ही केले? का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही? त्याच्याबरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले, जो अतिवृष्टी या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता, पण या सरकारने विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले। आणि आता जो अवकाळी पाऊस म्हणजे अतिवृष्टी असेल म्हणजे गारपीट असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं आत्ताचे नुकसान झाले, त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही, त्यांना असं वाटतं समाजामध्ये वाद निर्माण करून आपण लय भारी मताधिक्यातून निवडून आलेलो आहे। आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे। मला त्यांना हे सांगायचे, वर्षाला 4,000 शेतकरी आत्महत्या करतात, त्यात 30% जो ओबीसी असेल तर 1200 शेतकरी त्या आत्महत्या करत नाही। हा जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे, ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त 2,000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही। अहो तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिलांचा जर विचार करत नसताल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळे आज हा धडक मोर्चा आज जो आपण सर्वांनी काढलाय, हा मोर्चा काढत असताना आम्हाला आनंद होत नाही। त्याचं मुख्य कारण आमचा शेतकरी आजारपणे ते आम्हाला दुःख होत आहे। आणि आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इथे एवढ्या मोठ्या संख्येने लोक का आली आणि सामान्य लोक आजारपणे स्वतःच्या हक्कासाठी कारण झाला। आणि त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने एकत्र यात्रा काढली, देवेंद्र साहेब तुमच्या पक्षानेच कमंडल यात्रा काढली, असं निवास सांगा की तुम्ही कमंडल यात्रा काढली होती, असं निवास सांगा की तुम्ही ओबीसी आरक्षण नाकारलं होतं। आज मी खुलेआम सांगतो मीडिया समोर हा मोठा केला होता। पहिला मोठा माणसं लोक विसरतात, त्याच्या पिंडामध्ये लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चळवळ आहे। तो माझा नेता आणि कार्यकर्ता अनेक दिवसापासून प्रमाणात होता। अवकाळी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, एक पिकनिकचा मोठ्यामुळे या माझ्या सहकार्यांनी सांगितलं, पक्षाचे माझे नेते आदरणीय पवार साहेबांना विनंती केली, मोर्चा काढतोय। अरे तो सुरेश भाऊ मोर्चा काढणारा नेता आजही कर्मचारी शेतकऱ्यांसाठी लढतोय। हे भर पावसामध्ये कोणी दाखवलं असेल तर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदी घेतो आणि मोदीच सांगतो। आता सरकार पण असंच करायचं, मधीच आणायचं आणि मधीच घालायचं। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी अशी व्हायची असतील, कधी नव्हता एवढा पाऊस झाला।
मे महिन्यामध्ये पाऊस झाला, शेतकऱ्यांना नांगरणी करता आली नाही, पेरणी करता आली नाही. सभागृहामध्ये आम्ही विषय मांडला की अतिवृष्टी झालेली आहे, ओला दुष्काळ जाहीर करा आणि या शेतकऱ्यांना गरीब भाज्यांना मदत करा. सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की त्याला निकष आहे, 65% वरती मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला पाहिजे, सलग 6 दिवस पाऊस पडला पाहिजे. पावसाचं मोजमाप करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांची खरी अडचण असली तर ह्या सरकारने लगेच अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीला या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली असते. आता इथं 2 लोक आहेत, त्यांचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहे का नाही? काय केलं त्या लोकांनी? काय केलं पाठपुरा आपल्या सर्वांसाठी? आज जे तुम्ही सर्वजण आणखी त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का? दिल्ली जाऊन वाटाघाटी करता, तुमच्या आणखी तुम्ही सोडवता, पण आमच्या या भागाच्या शेतकऱ्याच्या आणखी तुम्ही सोडवल्या का? तिथं त्या प्रधानमंत्री साहेबांना आमच्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आणखी थोडं मात्र तुम्ही सोडा. अहो तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता, राजकीय वाटाघाटी करता, पण आमच्या या शेतकरी कष्टकरी या जिल्ह्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी प्रयत्न केलात का? अहो आमच्या युवा सातत्याने काय बोलतात की अनेक वर्षांपूर्वी बीएचसी येणार होती, येणार होती का नव्हते? मग त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला का? जमीन तुम्ही घेऊन ठेवली, पण आमच्या युवांना तुम्ही हाताला काम दिलं नाही. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हैदराबाद पॉवर कंपनीने पण जमीन घेतली, पण तिथं सुद्धा कंपनी आली नाही. म्हणजे कुठं फक्त गाळाचा दाखवलं जातं, कुठेही त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला जात नाही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आज भरत मोर्चा आहे, पण आपल्या सर्वांच्या मागण्याही मान्य केला नाही तर पुढच्या वेळेस चाबूक मोर्चा काढायचा. चाबूक शेतकऱ्याला मी सांगतो, अजिबात आत्महत्याच्या नागी लागायचं नाही. आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्याला तयार सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि शेतकऱ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून दाखवू. तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो अनेक अडचणी होता, आपल्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेस आपण काय केलं? शेतकऱ्याची कर्जमाफी केली. अहो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय लागतं? वाघाचं जिगर लागतं, वाघाचं जिगर. आदरणीय पवार साहेब आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये त्या ठिकाणी पण या सरकारमध्ये कुणी वाघ बसला नाही. विदर्भ भागामध्ये वाघ असतानाचं म्हणतात, पण अहो हे सरकार लांडग्याचं सरकार आहे, त्यांना तुम्हाला मदत करण्याची गरज त्या ठिकाणी शिकायला नाही. त्यामुळे एकत्र येऊया आणि आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढूया. एवढं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या सर्वांचा बुलंद आवाज घेऊन या सगळ्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ते संबोधित करतील. शरण भाऊ तुम्ही अभिनंदन करतो. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही चालून मोर्चा घालाल तेव्हा याच्यापेक्षा 10 पटीने जास्त हा मोर्चा तिथं झाला पाहिजे. शेतकऱ्याची जागा आहे आणि आता पवार साहेबांना सुद्धा पावसाचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो आणि या पावसाचा आशीर्वाद आपल्याला द्यायला